सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार। स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला आहे की मी परवा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला होता की THR वितरण करत असताना जे फोटो आहेत ते पाठीमागच्या कॅमेऱ्याने जर कॅप्चर होत नसले तुमचे तर ते समोरच्या कॅमेऱ्याने तुम्ही केलात तर ते अगदी सहज होऊन जातात। परंतु काय माझ्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच ताईंनी अशी कमेंट केली आहे की ते होत नाही आहे त्या ताईंचं, तर ते प्रत्यक्ष मी इथं या व्हिडिओमध्ये करून दाखवलं आहे तुम्हाला। तर तुम्ही समोर पाहू शकता की मी त्या लाभार्थ्याच्या हातामध्ये आणखीनही मोबाईल दिलेला नाही आहे, तर मी समोरचा कॅमेरा ओपन करून त्या लाभार्थ्याजवळ दिलेला आहे। तर तुम्ही समोर पाहू शकता की किती वेळामध्ये या लाभार्थ्याचा फोटो हा व्हेरीफाय होत आहे, प्रक्रिया होत आहे आणि डोळ्याची उघडझापीचं झालेलं आहे, परंतु चेहरा जो आहे तो सरळ ठेवण्यासाठी मोबाईल थोडासा फिरवल्यानंतर लगेच हे चेहऱ्याची पडताळणी झाली आहे। अशा प्रकारे पहा तुम्ही THRचं चेहरा प्रमाणीकरण झालेलं आहे। तर हे झालं एका लाभार्थ्याचं। तर तुम्हाला आणखीनही वाटत असेल की हे चुकीचं आहे तर तुम्हाला मी आणखीन एका लाभार्थ्याचं माझ्या असं चेहऱ्याचं प्रमाणीकरण केलेलं आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता। अगदी 1 मिनिटामध्ये चेहऱ्याचं प्रमाणीकरण अगदी सहज झालेलं आहे आणि मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने प्रयत्न करून पाहिल्यानंतर जेव्हा होत नाही हे बघितल्यानंतरच समोरच्या कॅमेऱ्याने प्रयत्न केला व त्याच्यामध्ये ते अगदी सहज झालेलं आहे। त्यानंतर जे माझ्या संपर्कातल्या अंगणवाडी सेविका ताई आहेत ज्यांच्याशी माझा प्रत्यक्ष म्हणजे फोनद्वारे संपर्क होतो त्या देखील ताईंना मी ही ट्रिक सांगितलं, तर त्यांचं देखील अगदी व्यवस्थित हे काम होत आहे। तर तुम्ही आता समोर पहा, मी आणखीन एका माझ्या लाभार्थ्याचं अगदी त्याच प्रकारे तुम्हाला चेहऱ्याचं प्रमाणीकरण करून दाखवते। तर चला इथं मी लाभार्थी अगोदर निवडून घेते, त्यानंतर THR वितरण करून मग त्यानंतर त्या लाभार्थ्यांजवळ चेहरा प्रमाणीकरणासाठी मोबाईल देते। तर तुम्ही समोर अगदी तुमच्या डोळ्याने पाहू शकता की किती वेळामध्ये त्यांच्या चेहऱ्याचं प्रमाणीकरण हे झालेलं आहे। तर पहा, मी आता समोरचा कॅमेरा ओपन करून लाभार्थीच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे। तर दिल्याबरोबर मी सांगितल्यानंतर उघडझाप करा, तर उघडझापीचं हिरव्या कलरची त्याला मार्क आलेला आहे। त्यानंतर चेहऱ्याचं जे सरळ ठेवण्यासाठी पहा फक्त कॅमेरा काय केलेला आहे दोन्ही बाजूला असा थोडासा हलवल्यानंतर लगेचच चेहरा देखील सरळ ठेवा याच्यावरतीही झालेला आहे, ग्रीन मार्क आलेले आहे आणि पहा चेहऱ्याचं प्रमाणीकरण अगदी 1 मिनिटात झालेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की हे जे मी सांगते आहे ते चुकीचं आहे। तर हे जे मी केलं आहे प्रत्यक्ष ते माझा फक्त मी तुम्हाला अनुभव सांगत आहे, ज्यामुळे की तुमचं काम सोपं व्हावं आणि ह्याची मदत तुम्हाला व्हावी याच्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली होती आणि मी तुम्हाला समोर प्रत्यक्ष करून देखील अशा प्रकारे माझ्या लाभार्थ्याचं चेहऱ्याचं प्रमाणीकरण करून या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर तुम्ही पाहिलं आहे व्हिडिओमध्ये अगदी 1 मिनिटामध्ये चेहऱ्याचं प्रमाणीकरण होत आहे। त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, डोळ्याचे उघडझापीचं तर लवकर डिटेक्ट होतं, परंतु जर तुमचा चेहरा सरळ ठेवा ह्याची जर हिरवा लाईन येत नसेल तर काय करायचं आहे, थोडासा कॅमेरा तुम्ही त्या लाभार्थ्यांना या बाजूला फिरवायला सांगा तो मोबाईल, तर तुमचं होऊन जाईल। आणि जर तुमचं ते करून देखील होत नसेल तर निश्चित तुमचा पाठीमाग जो तुम्ही फोटो आहे व्हेरीफाय करायचा तो फोटो जर एखाद्या वेळेस तो अंधारात काढला असेल किंवा तो फोटो क्लिअर नसेल तरी देखील तुम्हाला हे अडचण येत असेल कदाचित, किंवा जर तुम्ही एखाद्या बालकाच्या आधारची KYC केली असेल तर अशा वेळेस तर तुमचा तो लाभार्थी व्हेरीफाय होण्याचं चान्स कमी आहेत, कारण की आपल्याला जी KYC करायची होती ती लाभार्थ्याची प्रत्यक्ष करायची नव्हती। जरी आधारने व्हेरीफाय असली बालकं तरी त्यांच्या आई किंवा वडिलांच्या किंवा इतर संरक्षकमध्ये इतरांच्या आधारने तुम्हाला KYC करायची होती आणि KYC केल्यानंतर त्यांचाच तुम्हाला फोटो हा व्हेरीफाय करायचा होता। आणि अशा मुलांना शेवटपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येत राहणार ज्या मुलांचं तुम्ही मुलांचा आधार टाकून KYC केले आहे त्यांचा तुम्हाला फेस व्हेरीफाय होण्यासाठी पण प्रॉब्लेम येणार आणि THR वितरणामध्ये देखील फोटो काढताना तुमचा तो फोटो पण कॅप्चर होणार नाही आणि तो फोटो पण मॅच पण होणार नाही। कारण अशा मुलांचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला ती मुले डिलीट करून त्यांची पुन्हा एकदा नव्यानं प्रोफाईल तयार करून त्यांच्या पालकांच्या आधारनेच KYC केली तर अशी मुलं तुमची ही व्हेरीफाय होतील कदाचित। तर तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ फक्त बनवला होता। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।